तुटलेली नाती जोडावीत, जोडलेली नाती अधिक दृढ व्हावी, हे सांगणारा सण म्हणजेच रक्षाबंधन. रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ आपल्या बहिणीची जबाबदारी स्वतः घेतो की जेणेकरून ती निर्भयपणे बाहेर फिरू शकते. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये बघूया रक्षाबंधन कशी साजरी करावी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. 19 ऑगस्ट 2024 वार सोमवार या दिवशी रक्षाबंधन आहे, नारळी पौर्णिमा आहे. रक्षाबंधन हा बहीण भावाच्या नात्याचा अतिशय महत्वाचा दिवस मानला जातो. आता दरवर्षी रक्षाबंधनला भद्रा काळ येतो. आता भद्रा काळ म्हटलं की आपल्याला भीती वाटते की नको बाई, मला भद्रा काळात माझ्या भावाला राखी बांधायची नाही. पण खरं सांगू का, आधीच्या काळी भद्रा काळ वगैरे कोण पाळत होतं आणि आताही बरेच लोक भद्रा नाही पाळत. मला सांगणं तुमचं काम आहे. पाळणं न पाळणं प्रत्येकाची विचार करण्याची क्षमता वेगवेगळी असते. आता नेमकी हा भद्रा काळ काय आहे, भद्रा काळ कधी लागतो आहे आणि पौर्णिमा कधी लागतो आहे ते बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम पौर्णिमा पहाटे 3:05 सुरू होणार आहे सोमवारी, जी रात्री 11:56 संपणार आहे. अर्थात दिवसभर पौर्णिमा असणार आहे. आता तुम्हाला समजलं की आपल्याला पौर्णिमा लागणार कधी आहे. आता भद्रा काळ बघूया. तर भद्रा काळ हा पहाटे 5:32 सुरू होणार आहे आणि दुपारी 1:31 संपणार आहे. 5:32 सोमवारी पहाटे सुरू होणार आहे आणि सोमवारी दुपारी 1:32 पर्यंत तो असणार आहे. आता हा भद्रा काळ आहे, काळ काय आहे ते आपण बघूया. भद्रा ही सूर्यदेवांची आणि छाया यांची मुलगी. भद्रा आणि शनिदेवांची बहीण होती. आणि भद्रा म्हटलं तर भद्रा लहानपणाची ती कुठल्या ना कुठल्या कामात विघ्न संतोषी होती. ती कुठल्या ना कुठल्या कामात विघ्न आणायची. मग ते कुठले पण ऋषी मुनी कुठले तप करत असेल, कुठले धार्मिक विधी करत असेल, त्या जाऊन विघ्न आणायच्या. मग एक दिवस भद्राच्या त्रासाला कंटाळून सूर्यदेवानी ब्रह्मदेवाकडे तिची तक्रार केली का भद्रा अशी का वागते किंवा काही ना काही कारणांनी ती कुठलंच धार्मिक कार्य पार पाडू देत नाही. तेव्हा ब्रह्मदेवांनी सांगितलं होतं की भद्रा काळात कोणीही कधीही धार्मिक कार्य करणार नाही. भद्रा काळाच्या वेळेस कुठली धार्मिक विधी केल्या जाणार नाही असं साक्षात ब्रह्मदेवांनी सांगितलं होतं. आता म्हणून भद्रा काळात आपण कुठले धार्मिक कार्य करत नाही. आता रक्षाबंधन हा सण जरी असला तरी सुद्धा भावाला औक्षण करणं हे सुद्धा एक धार्मिक कार्यच मानलं जातं. आपण बघा, हिंदू धर्मामध्ये औक्षण करण्यास खूप महत्वाचं मानलं जातं, म्हणून ते सुद्धा एक धार्मिक कार्यच आहे. आता तुम्हाला मानायचं नाही मानायचं, तुम्हाला पाळायचं नाही पाळायचं हा तुमच्यावर आहे. आता रावणाने जेव्हा शूर्पणखेकडनं राखी बांधून घेतली होती तेव्हा तो भद्रा काळ होता आणि त्याच्यामुळे संपूर्ण रावणाच्या परिवाराचा नाश झाला. तसं बघायला गेलं तर रावणाचे कृत्यच इतके वाईट होते की त्यांनी भद्रा काळात राखी जरी नसती बांधली तरी सुद्धा त्यांना त्यांच्या कर्माची फळं मिळालीच असते. आणि आता भद्रा ही शनिदेवाची बहीण आहे. शनी महाराज हे न्यायाचे देवता आहे. तुम्ही कितीही देवाचं केलं आणि तुमचे कर्म वाईट असेल तर ते तुम्हाला शिक्षा देणार. आणि भलेही तुम्ही भद्रा काळात राखी बांधली, तुमचे कर्म चांगले असेल तर शनी महाराजही तुमचं काही करणार नाही. त्यांची बघा, शनी महाराजांची जेव्हा विकट दृष्टी आपल्यावर पडते तेव्हा आपण खूप घाबरतो, पण तुमचे कर्म चांगले असेल तर ते तुमचं कधीही काहीच वाईट करणार नाही, कारण शनी महाराज हे न्यायाचे देवता आहे. तरी सुद्धा आपल्याला वाटतं की नाही बाबा, माझा एकुलता एक भाऊ आहे, त्या भद्रा काळात मला काही राखी बांधायची नाही. आणि प्रत्येक बहिणीचं भावावर नितांत प्रेम असतं, भावाचं सुद्धा बहिणीवर तेवढंच प्रेम असतं. म्हणून आता ह्या भद्रा काळात तुम्हाला राखी बांधू नका असं मी तरी सांगेल. प्रत्येकाचं मानणं न मानण्यावर आहे. ठीक आहे, आता तुम्हाला समजलं. आपण 1:31 राखी बांधू शकतो. आता भद्रा काळात गेलो, पण राहू काळ पण किती महत्वाचा मानला जातो. राहू काळात कुठलेही धार्मिक कार्य, कुठलंही शुभ कार्य आपण राहू काळात करत नाही, तेव्हा आपण सेवा करत असतो. आणि रक्षाबंधन हे सुद्धा एक धार्मिक कार्यच आहे. आता सोमवारचा जो राहू काळ आहे ना, तो 7:30 वाजता आहे. 7:30 ते 9 सकाळी, 7:30 ते 9 वाजेपर्यंत आहे. म्हणजे त्या राहू काळातच भद्रा काळ पण होऊन जातो, म्हणून टेन्शन नाही.
मग नंतर तुम्ही राखी बांधू शकता. रक्षाबंधनाचा कार्यक्रम तुम्ही 1:30 वाजेनंतर करू शकता. आता खरं तर जो शुभ काळ आहे ना, तो 9 वाजून 1 मिनिटांपर्यंतच आहे रात्री. म्हणून 9 वाजून 1 मिनिटाच्या आधी तुम्ही राखी बांधण्याचा प्रयत्न करा. आता हे झालं भद्रा काळाबद्दलची माहिती. रक्षाबंधनाला राखी बांधताना त्या ताटामध्ये काय असावं, त्या ताटांमधले आपण जेव्हा सुपारी किंवा जे काही हळद कुंकू ठेवतो, अक्षता ठेवतो, त्याचं काय महत्व आहे? राखी बांधताना काय चुका आहे ज्या आपण नाही केल्या पाहिजे, त्याच्याबद्दलचीच आपण थोड्या वेळात माहिती बघणार आहोत. तर चला. सर्वप्रथम एक तबक घ्यायचं आहे, ज्याला आपण ताट म्हणतो. मग तुम्ही तांब्याचं घ्या, पितळी घ्या, चांदीचं असेल तर ते सुद्धा चालेल. सुरुवातीला आपल्याला दिवा घ्यायचा आहे. दिव्यामध्ये 2 वाती मिळून एक वात बनवायची आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे. आपण जेव्हा देवाचं औक्षण करतो तेव्हा तुपाचा दिवा वापरतो आणि जेव्हा आपण मनुष्यांचं औक्षण करत असतो तेव्हा आपण तेलाचा दिवा वापरायचा असतो. त्याच्याचबरोबर कुंकू घ्यायचं आहे. आता कुंकूचा वापर का केला जातो? कुंकू हे शक्तीचं प्रतीक मानलं जातं, म्हणून कुंकू घ्यायचं आहे. जर आपण आपल्या भावाचं औक्षण करणार असेल तर फक्त कुंकू घ्यायचं आणि आपण जेव्हा एखाद्या स्त्रीचं औक्षण करणार असेल, कारण राखीसुद्धा आपण आपल्या बहिणीला बांधू शकतो, तेव्हा आपण हळद आणि कुंकू दोन्ही पण वस्तू घ्यायच्या आहे. त्याच्याचबरोबर आपल्याला सुपारी घ्यायची आहे. आता सुपारी का बरं घेता ते सांगते. सुपारीचा अर्थ असा असतो, सुपारी किती कडक असते, तर आपल्याही भावाचं आयुष्य हे सुपारीसारखं टणक व्हावं हे त्यामागचं कारण असतं, म्हणून आपण भावावरनं सुपारी ओवाळून टाकतो. सोनं, आपण जेव्हा सोनं घेतो मग आपण चांदी का घेत नाही, सोन्याचाच वापर का बरं करतो, तर आपल्या भावाचं सुद्धा आयुष्य हे सोन्यासारखं खळखळून व्हावं याच्यासाठी सोन्याचा वापर केला जातो. आता जी राखी आपण घेणार आहोत तर राखीचं सुद्धा एक महत्त्व असतं. आता मी तुम्हाला जी राखी दाखवते आहे तर याला देव राखी म्हणता. आपण देवांना सुद्धा राख्या बांधत असतो, पण खरं तर राखी म्हणजे रक्षासूत्र असतं, जे कलावाने बनलेलं असतं. आजकाल बाजारात कुठल्याही प्रकारच्या राख्या येतात. राख्या निवडताना त्याच्या मागचं धार्मिक कार्य किंवा त्याचं कारण आपण बघावं. आता माझ्या दुसऱ्या हातात मी तुम्हाला जी राखी दाखवली आहे तर ही आध्यात्मिक राखी आहे. आध्यात्मिक राखी जर तुम्हाला हवी असेल तर 8208729212 या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता, कारण ह्या धार्मिक राख्या महाराजांचं आपण 1.25 कोटी नामस्मरण करून ह्या राख्या बनवल्या आहे, म्हणून या राख्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुम्हाला ह्या राख्या नसेल घ्यायच्या तर दुसऱ्या कुठल्या पण राख्या तुम्ही घेऊ शकता, पण बाजारात येणाऱ्या चित्रविचित्र राख्यासुद्धा घेऊ नका. अगदी लहान मुलांना सुद्धा आपण राख्या बांधत असतो, त्याच्यासाठी सुद्धा ज्या नजरबाधा लागू नये याच्यासुद्धा राख्या मिळतात, त्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्याच्याबरोबर स्वीटमध्ये तुम्ही कुठलाही गोड पदार्थ ठेवू शकता, अगदी साखर ठेवली तरी चालेल. मधोमध आपण तांदूळ घेतले आहे. लक्षात असू द्या, तांदूळ आपण जेव्हा देवांच्या डोक्यावर आपण तांदूळ टाकत असतो तेव्हा ते पांढऱ्या अक्षता असाव्या. अक्षता म्हणजे काय, तर हे सर्व गुण संपन्न आहे, हे सर्वात्माचं प्रतीक मानलं जातं, म्हणून अक्षतांचा वापर केला जातो. पण अक्षता घेताना कृपया करून ह्या पांढऱ्या नसाव्या. तुम्ही त्याच्यामध्ये हळद किंवा कुंकू मिश्रित अक्षता तुम्हाला घ्यायच्या आहे. इथे बघा, मी माझ्या अक्षतांवर मी कुंकू लावून घेतला आहे, मग तुम्ही हळदही वापरू शकता. लग्नात जेव्हा नवरी नवरदेवांच्या डोक्यावर आपण अक्षता टाकतो तेव्हा आधीसुद्धा हळद कुंकूच्या असायच्या, आता त्या निरनिराळ्या प्रकारच्या बनल्या आहे. पण कृपया करून भावाचं किंवा बहिणीचं वडिलांचं औक्षण करताना अक्षता या पांढऱ्या घेऊ नका. त्या रंगीबिरंगी किंवा लाल किंवा पिवळ्या, अगदी तुम्ही कुठल्याही रंगाच्या बनवू शकता. आता या पद्धतीने आपल्याला ताट तयार करून घ्यायचं आहे. अक्षता या मधोमध असाव्या, कारण ते सर्व गुण संपन्न मानलं जातं. अक्षताच्या समोर आपल्याला दिवा पेटवून घ्यायचा आहे. हे सगळं झाल्यावर आपल्याला औक्षणाची तयारी करायची आहे. आता ही औक्षणची तयारी झाली आहे, पण एक पाट घ्यावा. पाटावर भावाला आपल्याला बसवायचं आहे आणि त्याचं औक्षण करायचं आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं, आपण जर बहिणीचं औक्षण करणार असेल तर तिला हळद आणि कुंकू दोन्ही पण लावायचं आहे. कुंकू, मग तुम्ही आता कुंकू घेताना आपण बाजारात बघतो तर एक देवाचं कुंकू ज्याला आपण म्हणतो, काही ठिकाणी देवाचं कुंकू म्हणतात किंवा ज्याला काही हळदीचं कुंकू म्हणतात. हळदीपासून कुंकू बनवलं जातं आणि ते खूप चांगलं असतं. देवाला सुद्धा आपण तेच कुंकू लावावं. काही कुंकू एकदम भडक असतात,
तर त्याच्यामध्ये बरेच काही केमिकल मिश्रित असतात, म्हणून ते कुंकू घेऊ नये. इवन देवांच्या फोटोला, मूर्तीला सुद्धा हेच कुंकू लावावं जे आपल्याला बाजारात मिळतं, ज्याला हळदीचं कुंकू असं म्हटलं जातं. आमच्याकडे याला हळदीचं कुंकू म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणता मला माहिती नाही. पण हेच कुंकू घ्या की जेणेकरून देवांच्या सुद्धा मूर्तीला टाकांना कुठली इजा होणार नाही. आपण आपल्या भावांना किंवा वडिलांना किंवा बहिणीचं औक्षण करणार असो तर तिला सुद्धा कुठला त्रास किंवा इजा होऊ नये. कारण बघा कधी कधी कुंकू असं असतं की लवकर ते पुसल्या जात नाही, त्याचा कलर खूप भडक असतो, त्याच्यामुळे स्किनला सुद्धा त्रास होऊ शकतो. तर ती एक काळजी तुम्हाला घ्यायची आहे. सुरुवातीला एका पाटावर आपल्या भावाला बसवावं. आता माझा भाऊ तर नाही आहे इथे आणि दुसरं माझा मुलगा लहान आहे, तो बसू शकत नाही एवढा वेळ किंवा तो मला ही सगळी जी काही तुम्हाला विधी दाखवायची आहे मला तर तो ते करू देणार नाही, म्हणून मी माझ्या मुलीला बसवलं आहे. लक्षात घ्या, औक्षण करणारी व्यक्ती आणि औक्षण करून घेणारा व्यक्ती हे पूर्व आणि पश्चिम ह्या 2 दिशेलाच असावे. म्हणजेच औक्षण करून घेणारा म्हणजे आता आपला भाऊ असेल समजा, तर त्याचं जर तोंड पूर्वेकडे आलं तर माझं पश्चिमेकडे येईल. ह्या 2 दिशांनीच आपल्याला औक्षण करायचं आहे. तर बघा आता इथे मी पाट घेतला आहे, पाटावर माझ्या मुलीला मी बसवलं आहे आणि जरी आपला भाऊ असेल तरी त्याच्या डोक्यावर रुमाल असो किंवा टोपी असो आवर्जून असावी. हा एक पहिला नियम असतो. किंवा अगदी मुलगी जरी असली किंवा बहीण जरी असली तिने सुद्धा डोक्यावर आपली ओढणी किंवा पदर घ्यावा. सुरुवातीला कुंकू लावावं. कुंकू लावल्यावर आपण जो काही अक्षता घेतलेल्या आहे त्यांच्या कपाळी लावाव्या आणि थोड्याशा त्यांच्या डोक्यावर टाकाव्या. इथे मी सुपारी आणि जे काही सोन्याची वस्तू आहे ती 3 वेळा आपल्या भावावरनं अशी ओवाळून जो आपलं काही ताट आहे त्याला स्पर्श करायची, अशी 3 वेळा तुम्हाला करायची. व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल. त्याच्याचबरोबर साखर खाऊ घालायची. आता हे जे ताट आहे हे कृपया खाली ठेवायचं नाही. भावाचं संपूर्ण औक्षण होईपर्यंत हे ताट तुम्हाला खाली ठेवायचं नाही. आता एका भावाला 4 बहिणी जरी असल्या तरीसुद्धा कोणीतरी ते ताट आवर्जून आपल्या हातात घ्यावं आणि मग तिने राखी बांधावी. आता राखी बांधताना जो मंत्र आहे तो मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगते. एक मंत्र म्हणायचा असतो आणि त्याच्याचबरोबर ही संपूर्ण राखी बांधेपर्यंत मनात एकच असतं, तुम्ही ज्या काही सकारात्मकता गोष्टी आपल्या भावासाठी ही औक्षण करण्याच्या दरम्यान सोडणार आहे याचा अर्थ ज्या गोष्टी तुम्ही विचार करून सोडून देतो आपण की माझ्या भावाचं कल्याण होऊ दे, त्याला सुख समृद्धी, त्याच्या संसारातल्या सगळ्या अडचणी दूर होणार आहे, दूर होतील, हीच भावना मनात ठेवायची. माझा भाऊ सुखरूप राहावा, त्याला दीर्घायुष्य मिळावं, ही प्रार्थना आपण करायची हे सगळं औक्षण करताना. आणि औक्षण केल्यावर ताट आपल्याला खाली ठेवायचं नाही आहे. आणि भाऊ असेल मग तो लहान भाऊ असेल तर त्याने आवर्जून आपल्या बहिणीच्या पाया पडावं. घरातले जे काही वडीलधारी व्यक्ती आहेत त्यांच्या जरूर पाया पडावं. तर ह्या पद्धतीने आपल्याला औक्षण करायचं आहे. आता औक्षण करताना पाटाभोवती रांगोळी काढली तुम्ही तरी चालेल, पण माझ्या घरात माझा मुलगा ह्या गोष्टी करू देणार नाही म्हणून मी काय काढली नाही. तर आता ज्याचं औक्षण करून घेतो त्यांनी आवर्जून बहिणीच्या पाया पडावं. आता तुम्ही म्हणाल ताई मग भाऊ मोठा आहे, मोठ्या भावाने बहिणीच्या पाया पडावं का? तर ती मुलगी आपल्या घरातली लक्ष्मी असते, लक्षात घ्या. तर तिच्या पाया पडल्याने काही वाईट होणार नाही. बहिणी भाच्यांच्या पाया पडल्याने नेहमी चांगलंच होतं. तुमची भाची जरी आली तुम्हाला ओवाळायला, आवर्जून तिच्यासुद्धा तुम्ही पाया पडा. आता बहिणीने भावाला एक नारळ द्यायचं असतं, श्रीफळ, जे शुभतेचं प्रतीक आहे, मांगल्याचं प्रतीक आहे. नारळ आपल्या हिंदू धर्मामध्ये सगळ्यात जास्त शुभ आणि पवित्र मानलं जातं आणि त्याला कलावा बांधून आवर्जून बहिणीने भावाला हे नारळ द्यावं. या पद्धतीने आपल्याला आपल्या भावाचं औक्षण करायचं आहे. तुम्ही बघितलं आता, या पद्धतीने आपल्याला औक्षण करायचं आहे. आता रक्षाबंधन म्हटल्यावर बहीण आणि भावाचं नातं असतं, पण ज्यांना भाऊ नाहीये किंवा ज्यांना बहीण नाहीये त्यांनी काय करावं? असं अजिबात नाहीये. ज्यांना भाऊ नाहीये, आपण कोणाला मानलेला भाऊ असतो त्याचं औक्षण करू शकता. मुलगी आपल्या वडिलांचं औक्षण करू शकते. ज्याला बहीण नाहीये तर ते आई आपल्या मुलाचं औक्षण करू शकता. औक्षण करणं हा सुद्धा एक धार्मिक विधी आहे. मग त्याच्यात बहीण असली तर खूप चांगलं, नसली तरी हरकत नाही. आपल्या मुलावरनं दिवा नक्की ओवाळा.
आणि तुमच्या घरात लहान मुलं असतील, म्हणजे आता माझी मुलगी लहान आहे तर मी तिचं औक्षण दरवर्षी करतेच, तिला राखी बांधतेच. तुमच्याही घरात लहान मुलं मुली असतील तरी सुद्धा आईने केलं किंवा अगदी मोठ्या बहिणीने लहान बहिणीचं औक्षण केलं, लहान बहिणीने मोठ्या बहिणीचं औक्षण केलं तरीही चालतं. असं अजिबात नाही की मला भाऊ नाहीये किंवा मला बहीण नाहीये मग काय करू. आयुष्यात कुठले ना कुठले नाते आपले असतातच मांडलेले, जे रक्ताच्या सुद्धा पलीकडचे असतात आणि ते आपल्याला खूप गोष्टीत मदत करत असतात आणि खूप काही आयुष्यात देऊन जातात. म्हणून या तुम्हा सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आता तुम्हाला प्रश्न पडेल की भावाला दिलेल्या नारळाचं काय करायचं ताई? तर अर्थात दुसऱ्या दिवशी ते नारळ फोडून तुम्ही गोड खाऊ शकता, म्हणजे भावाला सांगा. कारण इतके नारळ होणार आहे ताई आम्हाला, म्हणजे किंवा आम्ही 5 बहिणी आहे, मग 5 बहिणींनी एका भावाला नारळ द्यावं की 5नी मिळून एक नारळ द्यावा. नारळ हे श्रीफळ असतं, शुभतेचं प्रतीक आहे, मांगल्याचं प्रतीक आहे. म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये नारळाचा वापर केला जातो. आपण आपल्या बजेट प्रमाणे भावाला यथासांग भेटवस्तू देऊ शकतो. एक सुंदर अशी मी तुम्हाला सेवा सांगणार आहे. ते लवकरच आपल्या चॅनलवर येईल. पण हो, तुमच्याकडे काहीही नसेल तर फक्त नारळ दिलं तरी चालेल. नाहीतर आपण म्हणतो ना, शर्ट घेतो, भावाला कपडे घेतो, पैसे तुम्हाला यथाशक्ती. मुळात तर भावालाही बहिणीची गरज नाही आणि बहिणीला पण भावाची गरज नाही की कोणीतरी मला काहीतरी द्यावं. हे नातं फक्त प्रेमाचं असतं. प्रत्येक बहिणीला वाटत असतं की आपल्या भावाचं ह्या वाईट गोष्टीतून संरक्षण व्हावं, माझ्या भावाचा सुखाचा संसार व्हावा, माझ्या भावाला खूप चांगली नोकरी मिळावी, खूप चांगली बायको मिळावी. तुमच्या बऱ्याच कमेंट्स येत असतात. तर हा सण बहीण भावासाठी आहे. मी भावाला पण सांगेल, बहिणीचा पण तो मान असतो, तर तिला पण काहीतरी वस्तू द्या जी तिला उपयोगी पडेल. आणि मी बहिणीला पण सांगेल की भावाच्या परिस्थितीनुसार तो जी काही वस्तू घेईल ती सुद्धा आपण प्रेमाने ऍक्सेप्ट करायला पाहिजे. तर आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.